नमस्कार, मी आहे ज्ञानेश्वर सरोदे. तर आजचा विषय असा आहे की काल मी तुम्हाला सांगितलं फक्त जो शाळेतल्या मुलांसाठी नाही तर कॉलेजमध्ये जी पण मुलं आहेत त्यांच्यासाठी पण एक गोष्ट सांगू शकतो की जे आपल्याला त्यांच्या आई वडिलांना की फक्त मुलांना अभ्यास करा म्हणून सांगू नका. माझी कळकळीची विनंती आहे की त्यांना अभ्यासाचं महत्त्व सांगा. की एखादी गोष्ट जर आपल्याला अभ्यासामध्ये करायची आहे, फॉर एक्झाम्पल एखादा धडा करायचा आहे, तर ती धडा आपल्याला एक स्प्लिट करायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचे तुकडे करायचे. समजा आपण काय करतो, एक मोठं काम आहे, त्या मोठ्या कामाला काय करायचं आपल्याला ते एक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करायचे. म्हणजे आपल्याला जर काहीच करू वाटत नाही ना, तर काय करा की तुम्ही एखादा प्रश्न सॉल्व्ह करा की तो विज्ञानचा असू द्या किंवा तो गणिताचा असू द्या, एक्झाम्पल ते इंग्लिशचा असू दे, जेवढे पण आपले विषय आहेत ना त्या विषयानुसार आपल्याला त्याला न्याय देता आला पाहिजे. असता काय होणार आहे की आपल्याला एक्झामच्या वेळेस खूप त्रास होतो, आपल्याला टेन्शन येतं. मग ते टेन्शन न येण्यासाठी ती गोष्ट आपल्याला नक्कीच करायची आहे. आणि दुसरी गोष्ट की बाकीचे जो गेलेल्या व्हिडिओमध्ये मी एक सांगितलं होतं माइंडसेटमध्ये, एक आपला फिक्स माइंडसेट आणि एक आपला असतो की ग्रोथ माइंडसेट. तर ह्या दोन्ही माइंडसेटमध्ये कसं आहे की आपला जो फिक्स माइंडसेट आहे ना, निगेटिव्ह वेने कधी पण काम करतोय, तर आपल्याला निगेटिव्ह विचार हे सगळे काढून टाकायचे. आपला लाईफचा जो माइंडसेट असला पाहिजे ना, आपला तो ऑलवेज ग्रोथ माइंडसेट असला पाहिजे आणि त्याने आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. आणि जर आपल्याला काहीच समजत नाही आणि आपल्याला काहीच कळत नाही तरी आपल्या एका लाईफमध्ये मेंटर असला पाहिजे आणि नक्कीच त्याचा फायदा होतो. मी जो माझा कालचा नंबर सांगितला होता तुम्हाला की त्या नंबरमध्ये तुम्ही परत एकदा हे करू शकता, नोट डाऊन करू शकता, 9766051746. आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहता येईल आणि कनेक्ट करता येईल. आणि काहीही अडचण असली तरी माझ्याशी कॉल करा. धन्यवाद. ज्ञानेश्वर सरोदे, सायनिंग ऑफ.